The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या या मुंबई महानगरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र येथील सम्राट अशोका धम्म हॉलमध्ये अंधेरी पश्चिम 4 बंगला या ठिकाणी परुळकर परिवाराच्या वतीने पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेसना आयोजित केलेली आहे। निमित्त आहे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती। तेव्हा या धम्मदेसनेच्या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, श्रद्धावान धम्म उपासिका या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका ज्यांनी आमच्याशी संपर्क साधून आग्रहपूर्वक परुळकर परिवाराच्या वतीने विनंती केली अशा प्रियाताई आणि संजय परुळकर, संपूर्ण परुळकर परिवार आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी मुंबई नगरीतील विविध ठिकाणावरून उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे।
बघा, बराच वेळ झाला आहे आपण बसलात इथे. खरं तर मुंबई थांबत नाही हे आम्हालाही ठाऊक आहे. मुंबईचा आम्हाला अनुभव आहे. जशी लोकल आहे इथची, त्या लोकलसारखीच माणसं आहेत इथे. जेव्हा कुठल्या स्टेशनला आपण पोहोचतो तेव्हा कोणीही तिथे निवांत नसते. इवन रोडने जर आपण बघितलं तरी कुठेच माणसं निवांत दिसत नाहीत. जशी गावाकडे किंवा छोट्या शहरांमध्ये आपण पाहतो अगदी निवांत लोक बसतात. म्हणजे जणू काहीच काम नाही आहे, सर्व कर्तव्य पार पडलंय आणि आता बसलेले आहेत. तशी मुंबईमध्ये माणसं दिसत नाहीत कुठेच. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो. प्रत्येकाची धावपळ सुरू असते. आणि अशातच मुंबईसारख्या आणि विशेषतः या उच्चभ्रू एरियामध्ये, अंधेरी पश्चिम 4 बंगला हा मोठा उच्चभ्रू एरिया आहे. आणि तिथे आपल्या या दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रामध्ये परुळकर परिवाराने हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. खरं तर त्यांचं मी मनस्वी अभिनंदन करतो आणि त्यांच्याप्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. कारण त्यांना हे सुचावं की भिक्खू संघाला आपण बोलवावे आणि या हॉलमध्ये किंवा आपल्या परिवाराच्या वतीने कुटुंबासाठी आणि बाहेरूनही येणाऱ्या लोकांसाठी धम्मदेसना आयोजित करावी. बुद्धाची वाणी सर्वांच्या कर्णपटलावरती पडावी, जेणेकरून लोक जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, परेशान आहेत, टेन्शनमध्ये आहेत, त्यांना दिलासा मिळावा, त्यांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग कळावा, बुद्धाची वाणी त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा शुद्ध हेतू ठेवून बघा. जरी रशियाला राहणारे हे कुटुंब असले तरी मात्र विदेशात राहत असताना देखील बुद्ध बाबासाहेबांचा विचार सोबत बाळगणारे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने समाधानी आणि सुखी असणारे हे परुळकर परिवार आहे. येताना जेव्हा क्लबमधून आम्ही निघालो तेव्हा परुळकर साहेब आम्ही चर्चा करत होतो. खरोखरच जी माणसं चांगली असतात ती चांगलीच असतात. आणि चांगलं असण्यासाठी भगवंताने सांगितलं आहे आपलं मन निर्मळ असणं खूप महत्त्वाचं आहे. वरवरकरणी आपण किती सुंदर आहोत, किती भरभरीचे कपडे अंगावरती आपले आहेत, कोणतं पद आपल्याकडे आहे, शहरात राहतोय की अजून कुठे चंद्रावर मंगळावर राहतोय हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. पण आपला मानवी स्वभाव जो आहे, आपलं जे आचरण जे आहे, आपण इतरांशी कसा व्यवहार करतो आहे, इतरांशी तुलना करतोय का, इतरांशी बोलतोय कसं, वागतोय कसं, इतरांच्या कामी पडतोय का, आपलं मन शुद्ध करण्यासाठी काही टर्म्स आणि कंडिशन्स आपल्याकडे आहेत का, काही तत्व आपण पाळतोय का, ह्या गोष्टी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून बघा ह्या परिवाराचं मी मुद्दाम कौतुक करतो आहे. रशियाला राहतात, त्यांनी तिथून मला कॉन्टॅक्ट केला, प्रियाताई संजय परुळकर यांनी आमच्याकडून तारीख घेतली आणि खरं तर त्यांना उद्या सकाळची फ्लाईट आहे. एवढ्या लांब जायचं आहे तरी मी म्हणालो की ही आजची तारीख आणि ही वेळ सायंकाळची आमच्याकडे उपलब्ध आहे, आपल्याला पॉसिबल होत असेल तर नक्कीच आम्ही येऊ. त्यांनी सहर्ष आम्ही सांगितलेली तारीख आणि वेळ स्वीकारली आणि हे सुंदर असं आयोजन केलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आपण 2 भंतेंच्या धम्मदेसना ग्रहण केल्या आहेत. बाबासाहेबांची जयंती खरं तर 14 एप्रिलला संपन्न झाली आहे. पण आज आपण पाहतो आहे गेल्या अनेक वर्षांपासून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये जीवनभर संघर्ष होता. ते स्वतःच एक असं व्यक्तिमत्व आहेत की जे लोक निराशेमध्ये नैराश्यामध्ये जीवन जगतात, की ज्यांना वाटते की आपल्या जीवनामध्ये काही नाही आहे, दुःखच आहे, यश नाही आहे वाट्याला, सुख नाही आहे वाट्याला, आपलं काही होऊ शकत नाही, आपलं कोणीच नाही आहे वगैरे वगैरे, असं नकारात्मक सोचवाले जे लोक आहेत या भारतामध्ये, खरं तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून कोण असेल, मोटिवेशनल, तर ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ज्यांना याच देशामध्ये बैलगाडीतून उतरवल्या गेलं फक्त ते खालच्या जातीमध्ये अस्पृश्य एससी कॅटेगरीमध्ये जन्माला आले म्हणून. बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका सभेवरून पनवेल मार्गे जेव्हा मुंबईमध्ये येतात, प्रवास करत असतात, तेव्हा पनवेलला तहान लागली आहे म्हणून गाडी थांबवतात आणि त्या हॉटेलवाल्याला पाणी मागतात. तो हॉटेलवाला म्हणतो की महार बॅरिस्टराला पाणी मुळीच मिळणार नाही. हे भोगलं बाबासाहेबांनी. बॅरिस्टर होऊन जेव्हा गुजरातेमध्ये बडोद्यामध्ये नोकरी करत होते तिथेही बाबासाहेबांना छळल्या गेलं, जातीभेद केला गेला, परंतु बाबासाहेबांनी मात्र या देशातल्या व्यवस्थेनं बाबासाहेबांना ज्या प्रकारे छेडलं किंवा त्रास दिला,
बाबासाहेबांनी मात्र देशाबरोबर तशा प्रकारचं वर्तन केलं नाही आहे. जसं सर्वसामान्य लोकांबद्दल आपण पाहतो आहे, जशाच तसं उत्तर म्हणतात लोक द्यायचं आहे. म्हणजे कुणी आपल्याकडे डोळे फाडून पाहतो आहे तर त्याच्याकडे आपण तसंच पाहिलं पाहिजे असा एक विचार आहे. कोणी आपल्याला मारते तर आपण पण त्यांना मारायला पाहिजे, कोणी आपल्याशी व्यवस्थित वागत नाही आहे तर आपण पण त्याच्याशी तसं वागायला पाहिजे, किंवा आपल्याला कोणी त्रास देते तर त्यांचा आपण बदला घेतला पाहिजे. हा सर्वसामान्यांकडे जो विचार असतो तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला अपवाद आहेत. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले, महाडला जेव्हा प्रसंग आला, चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला जेव्हा सत्याग्रहाची सभा सुरू होती तेव्हा तिथे जे जेवण बनविल्या जात होतं त्या जेवणामध्ये माती कालविल्या गेली होती काही लोकांकडून, जे विघ्नसंतोषी लोक होते की ज्यांना चौदार तळं खुलं होऊ द्यायचं नाही असा ज्यांचा मानस होता, त्यांनी वर्णामध्ये सुद्धा माती कालवली आणि ते फेकून पण दिलं. आणि जेव्हा आपली लोक बाबासाहेबांकडे जातात आणि बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब आम्हाला फक्त तुम्ही परवानगी द्या, तुम्ही परमिशन द्या आम्हाला, आम्ही जेवढी लोक इथे आहेत या महाडामध्ये त्या सगळ्यांचा खात्मा करू, त्या सगळ्यांना आम्ही संपवू. पण बाबासाहेब म्हणतात या देशामध्ये जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहासाच्या काळ्या पानावरती माझं नाव मला नोंदवायचं नाही आहे. मी बुद्धाचा अनुयायी आहे, मी सदाचारी आहे, मी चारित्र्य संपन्न आहे, सदाचारावरती माझा विश्वास आहे, संयमावरती माझा विश्वास आहे, संत महापुरुषांच्या विचारांवरती माझा विश्वास आहे. आणि म्हणून जशाच तसा बदला मला घ्यायचा नाही आहे. उलट पक्षी जी परिस्थिती ज्या कोणत्या गोष्टींमुळे इथे निर्माण झाली आहे, माणसं माणसांपासून जे वंचित राहत आहेत, माणसांना वंचित ठेवताय, माणसांना पाण्यामध्ये पाहताय, माणसांच्या सावलीचा विंटाळ करताय, माणसाला माणुसकीपासून सर्व अधिकारांपासून वंचित ठेवतायत, त्या माणसांमध्ये मला परिवर्तन घडून आणायचं आहे, त्या समाजामध्ये मला परिवर्तन घडून आणायचं आहे, या देशामध्ये मला परिवर्तन घडून आणायचं आहे. त्याचा मी चंग बांधलेला आहे, तसा माझा संकल्प आहे. आणि आपल्या बाबासाहेबांनी तशा प्रकारे करून दाखवलं की ज्यांना वाटते की जीवनामध्ये आपलं काहीच होऊ शकत नाही त्यांच्यासाठी किती मोठं प्रेरणा स्थान बाबासाहेब आहेत की काहीच नव्हतं त्यांच्याकडे तरीसुद्धा ज्यांना वर्गाच्या बाहेर बसविल्या गेलं त्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं. म्हणजे अजून कोणती का उदाहरण पाहिजे लोकांना प्रेरणा देण्यासाठी. आणि म्हणून मी हे मुद्दाम म्हणून बोललो आहे सुरुवातीला की त्या महामानवाच्या जयंतीचं निमित्त साधून आपण ही धम्मदेसना आयोजित केली. त्या महामानवाने केवळ संविधानच लिहिलं नाही, केवळ सत्याग्रहच केले नाही, केवळ शिक्षणाचेच संदेश दिला नाही, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे तर सांगितलंच आहे, परंतु शिक्षणाबरोबर सीलही पाहिजे, सदाचारही पाहिजे हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं आहे. रायटिंग आणि स्पीचेस जर तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब कोण होते, बाबासाहेब काय होते, कारण वाचल्याशिवाय तर समजणार नाही. मी आपल्या लोकांना नेहमीच सांगतोय नाचणं सोपं आहे, बाबासाहेबांच्या नावाने नाचणं फार सोपं आहे, पण बाबासाहेबांना वाचणं हे फार अवघड आहे. आणि जो कोणी बाबासाहेबांना वाचेल तो निश्चितच आपल्या जीवनामध्ये स्वतःचा विकास तर करेलच करेल, परंतु बाबासाहेबांना वाचल्यामुळे तो इतरांच्याही विकासासाठी सहाय्यक ठरेल आणि इतरांचंही भवितव्य उज्ज्वल व्हावं, इतरांच्याही जीवनामध्ये प्रकाश यावा, इतरांचंही हित व्हावं, ते सुखी बनावेत यासाठी जीवाचं रान करेल. आणि आपल्या जीवनातील बुद्धिमत्ता, पैसा आणि वेळ खर्च केल्याशिवाय तो राहणार नाही, पण त्यासाठी बाबासाहेब वाचावे लागतील. आणि म्हणून जे वाचणारे आहेत बाबासाहेबांना, धम्माला ऐकणारे आहेत, ते पुढे आणि पुढे जातात. आणि त्यामुळे सुरुवातीला हे बाबासाहेबांबद्दल बोललो आहे. खरं तर बाबासाहेबांनी बुद्ध दिला बघा सरते शेवटी. आपणास ठाऊक आहे आपणही बौद्ध आहात, कारण कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हे तुम्हापैकी सर्वांनाच ठाऊक आहे. काल ज्या माणसांना खरंच किंमत नव्हती, विचार करू शकतो कधी कधी मी तर म्हणतो आपल्या लोकांना की प्रत्येकाने कल्पना तरी करावी. आपण जरी भोगत नाही आता ते दिवस, पण कल्पनाही करविल्या जात नाही कधी कधी. जेव्हा मी विचार करतो, चिंतन करतो की त्या महामानवाने आणि त्यांच्या काळातील लोकांनी कसं सहन केलं असेल, कसं भोगलं असेल. तुम्ही आज आपण मुंबईत राहतो आहे, तुम्ही विचार करा की जर सावलीचा विंटाळ होत असेल, सार्वजनिक जमिनीवरती तुम्ही भर दुपारीच निघाले पाहिजे, दुपारी यासाठी निघाले पाहिजे की आपण जेव्हा सूर्य माथ्यावरती असतो तेव्हा आपली सावली कुणावरती पडत नाही. आणि जर तुम्ही गावातून चालला असाल उच्चभ्रू लोकांच्या वस्तीमधून तर तुम्ही तुमच्या पायातील वाहना जर तुमच्याकडे असतील तर
त्या डोक्यावर घेऊन चालाव्यात। आजही गावाकडे कधी कधी म्हातारी लोक बघा, पायातील चप्पल बूट जर असेल ना कधी कधी, तर ते डोक्यावर घेऊन चालतात बघा आजही। आता मुंबईत राहतात लोक, शहरात राहतात म्हणून लोकांना त्याची जाणीव नाही आहे, परंतु काही ठिकाणी आजही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्या समाजामध्ये परिवर्तन घडावं, त्यांना स्वाभिमान बहाल करून द्यावा यासाठी म्हणून बुद्ध दिला बघा। आणि त्या भगवान बुद्धाने 2600 वर्षांपूर्वी याच भारतवर्षामध्ये अंगुलीमालामध्ये बदल घडवून आणला। डाकू असलेला अंगुलीमाल जो 999 खून करतो, जो आईला मारण्याचा विचार करतो, त्या अंगुलीमालामध्ये परिवर्तन घडवलं आणि एवढं परिवर्तन घडवलं भगवान बुद्धाने की तो डाकू असलेला 999 खून करणारा अंगुलीमाल भिक्खू बनतो। आणि केवळ भिक्खूच बनत नाही, तर तो ध्यानाच्या जोरावर, मेडिटेशनच्या जोरावर ध्यान करत करत तो एवढी मजल गाठतो, तो अरहत बनतो। तुम्ही विचार करा, अरहत बनतो। आणि भगवान बुद्ध म्हणतात, त्यांचं परिनिर्वाण झाल्यानंतर अंगुलीमाल भंतेजींचं जेव्हा भिक्खू विचारतात, म्हणते अंगुलीमालाला कुठली गती प्राप्त झाली आहे, ते कुठल्या गतीला पोहोचले, तर भगवान म्हणतात माझा पुत्र अंगुलीमाल मैत्रीमध्ये अग्र होता आणि तो अरहतांपैकी एक होता। भगवंताने त्या अंगुलीमालामध्ये बदल घडवला। सुनीत नावाचा भंगी असेल, उपाली नावाचा नाभी असेल, तत्कालीन समाज व्यवस्थेतील 4ही वर्णांतील लोक, मग ते ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, तुम्ही बौद्ध इतिहास जर वाचाल, त्रिपिटकाचं अध्ययन जर तुम्ही कराल, नाही त्रिपिटकाचं अध्ययन करता आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला दी बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथ जर तुम्ही चाळाल तर तुमच्या लक्षात येईल की बुद्ध कोण होते आणि भगवंतानी खरंच कसं परिवर्तन घडवून आणलंय। न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं परिवर्तन 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी करून दाखवलं। विशेष म्हणजे स्त्रियांना दीक्षा दिली भगवंताने, स्त्रियांनाही अर्हत बनण्याचा मार्ग खुला केला आणि विशेष म्हणजे त्याची सुरुवात आपल्या घरातील स्त्रियांपासून केलेली आहे। सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध होण्याच्या अगोदरचं जे पार्ट आहे, त्यांची पत्नी यशोधरा माता भिक्खुणी बनते, त्यांची आई महाप्रजापती गौतमी भिक्खुणी बनते। विशिष्ट प्रकारच्या अटी देऊन त्यांनाही भिक्खुणी बनवलं। त्या काळातील अम्रपाली असेल, किती मोठा अम्रपालीमध्ये बदल घडवला। राजा बिंबिसाराची पत्नी होती एक खेमाराणी। आपण सांगितलंय अनेक कॅरेक्टर्स आहेत, असे अनेक आहेत की त्यांच्यामध्ये असं परिवर्तन झालं आहे। तुम्ही थेरी गाथा जर कधी वाचाल, महिलांच्यामध्ये कसं परिवर्तन घडालं भगवंताच्या काळामध्ये, तर ती खेमाराणी जी होती प्रचंड अहंकारी होती, परंतु तिच्या पतीने तिला एक विशिष्ट प्रकारचं काव्य रचायला सांगितलं कवीला आणि तिला त्या वेळुवनामध्ये पाठवलं। आणि जेव्हा ती वेळुवनामध्ये जाते, भगवंताचं दर्शन तिला होते आणि तिच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं बघा। म्हणून भगवान बुद्धाला समजून घेता आलं पाहिजे। विशाखा मिगार माता त्या काळातील असं म्हटलं गेलं की 3 स्त्रियांकडे अत्यंत मौल्यवान हार होते। गळ्यामध्ये तुम्ही आता सोने दागिने घालताना बघ, त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्ता असतील किंवा काही प्रसिद्ध दागिने वस्त्र वगैरे असतात बघा, ब्रँडेड काही गोष्टी असतात। तर त्या काळामध्ये विशाखा मिगार मातेकडे असा ब्रँडेड एक हार होता आणि सुप्रसिद्ध जो हिऱ्यांचा माणिक मोती त्याला बनविण्यासाठीच कितीतरी दिवस गेले म्हणतात। तुम्ही जर वाचलं विशाखाचं चरित्र तर त्या विशाखा मिगार माता जी होती अत्यंत श्रीमंत, सावकाराची मुलगी असलेली ती विशाखा वयाच्या 7 वर्षांपासून भगवंताच्या संपर्कात आली। ती श्रोतापन्न झाली। 4000पेक्षा जास्त तिच्या परिवारामध्ये सदस्य होते। किती? 4000पेक्षा जास्त। तिला स्वतःलाच 10 मुली आणि 10 मुलं होते। आणि असं म्हटलंय त्या प्रत्येक मुलींना आणि मुलांना प्रत्येकी 20-20 मुलं होते। तर असं करता करता त्या मुलीचे नातेवाईक, त्या मुलाचे नातेवाईक, जावयांचे नातेवाईक, असं एकत्र कुटुंब ज्याला म्हणतात, परिवार म्हणतात, त्या परिवारात 4000पेक्षा जास्त सदस्य होते आणि विशेष म्हणजे सगळेच धार्मिक होते। मी यासाठी तुम्हाला परुळकर परिवारासाठी टाळ्या वाजवायला सांगेल की सर्वच परिवार धार्मिक आहे। आता ते परुळकर साहेबांचे भाऊ बंधू आहेत बघा, त्यांनी इथे याचना म्हटली। खरं तर कुणावर टीका टिप्पणी करत नाही पर्सनली आपण, पण बऱ्याच ठिकाणी जातो जो शिकला सवरलेला वर्ग आहे, शिकलेला वर्ग आहे, जे मोठमोठ्या पदांवरती लोक आहेत, सर्वच नाही पण काही लोकांचा आणि धार्मिकतेचा काहीच संबंध नाही, बिलकुलच संबंध नाही। साधं पंचशीलही येत नाही। बुद्धं शरणं गच्छामी म्हणावं की बुद्धं शरणं गच्छामी म्हणावं, याच्यापासूनही लोक दूर आहेत। त्यामध्ये मी मुद्दाम कौतुक करतो यासाठी की भगवंताने महामंगल सूत्रात सांगितलंय, गारवोच निवातोच,
गौरवास्पात जे लोक असतात त्यांचा गौरव करा म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून मी गौरव करतो आणि त्या लोकांचा नेहमीच गौरव करतो. तुम्ही जर आपले प्रवचन ऐकत असाल तर जे आयोजक असतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे, गौरव केलं पाहिजे. तर थोडक्यात मी तुम्हाला बघा, भगवंतांनी अनेक सूत्र शिकवलेले आहेत. विशेषतः आपल्या दी ग्रेट हॅपीनेसवरती तुम्ही पाहाल तर महामंगल सूक्ताबद्दल, महामंगल सूक्तावरील 39 एपिसोड आहेत बघा. विशिष्ट प्रकारे तुम्ही जे कोणी फॉलो करत नसाल किंवा ज्या कोणी ऐकत नसाल, कधी ऐकलं नसेल, तर तुम्ही एकदा आपल्या घरात लावा. तुमच्या टी व्हीला मोबाईल कनेक्ट करा आणि मोबाईलवरती असेल तर मोबाईलवरती लावा. एक एपिसोड आहे. जीवन काय आहे, जीवन कसे जगावे, माता पितांनी आपल्या मुलांबरोबर कसं वागावं, मुलांनी आईवडिलांबरोबर कसं वागावं, पतीने पत्नीबरोबर कसा व्यवहार ठेवावा, पतीने पत्नीबरोबर कसा व्यवहार ठेवावा, किंवा पती पत्नी असतील तर दोघांच्याही नातेवाईकांशी त्यांनी कसा व्यवहार ठेवावा, आणि एकंदरीतच जीवन कसं सुखकर जगावं, आपल्या जीवनाला सुखी कसं बनवावं, याचा मोठा उदाहरण म्हणून जर काय असेल तर ते महामंगल सूक्त आहे बघा. अनेक असे सूक्त आहेत. तर अनेक सूक्तातील थोडा रेफरन्स घेऊन मी तुम्हाला आज सांगेल थोडक्यामध्ये की भगवान बुद्ध म्हणाले की मनुष्याकडे काय असेल म्हणून मनुष्य सुखी होऊ शकतो, असा एक प्रश्न आहे बघा. आज आपण पाहिलं सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. जसं सुरुवातीला भंतेजी म्हणाले की लोकांकडे धन दौलत असे आहे, नोकरी आहे, शिक्षण आहे, सगळे मुलं बाळ आहे, कुणाकडे परिवार आहे, कुणाकडे नाही आहे. दोन प्रकारचे लोक असतात या जगतामध्ये बघा. सगळ्या बाबतीमध्ये गरीब आहे तर त्याचं अपोजिट श्रीमंत आहे, बरोबर आहे. गोरा आहे तर काळा आहे, बरोबर आहे. कुणाला मुलं बाळा आहे, कुणाला नाही आहे. कुणाला चांगली लोक भेटतात तर कुणाला वाईट लोक भेटतात. कुणाच्या वाट्याला यश आहे तर कुणाच्या वाट्याला अपयश आहे. कुणाच्या वाट्याला सुख आहे तर कुणाच्या वाट्याला दुःख आहे. कुणाच्या वाट्याला लाभ आहे तर कुणाच्या वाट्याला हानी आहे, बरोबर आहे. कुणाच्या वाट्याला निंदा आहे तर कुणाच्या वाट्याला प्रशंसा आहे. आणि याही गोष्टीमध्ये भगवंताने सांगितलं कमी अधिक प्रमाणातही आहे. म्हणजे काहींच्या वाट्याला काहीच नाही असंही नाही आहे. कारण भगवान बुद्ध म्हणाले या जगतामध्ये तुम्हाला असे कोणी लोक भेटणार नाही की जे सदा सर्व काळ सुखीच आहेत. भेटेल का कोणी असं? भेटेल? बिलकुलच भेटणार नाही तुम्हाला. थोड्या वेळासाठी असे प्रसन्न राहतील, थोडा वेळ हसतील आणि थोडा वेळ झालं की रडत बसतील. बघा मनुष्याची प्रवृत्ती सांगितली भगवंताने. आणि असंही नाही आहे कोणी गेलं आपल्या जवळचं की हंबरडा फोडून रडतील, आक्रोश करतील, क्रंदन करतील काही दिवसांसाठी, पण याचा अर्थ असा नाही की रडतच बसतील. बसतात का रडत? कोणी नाही आहे. कारण जीवनामध्ये मन जे आहे आपलं हे मन मुख्य आहे. जसं मी नेहमी गाथा म्हणतो, मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासतीवा करोतीवा ततो न दुःख म्हणवेती चक्कंग व वहतो पदंग. ही निगेटिव्ह गाथा आहे आणि त्याला लागूनच भगवंताने पॉझिटिव्ह गाथा सांगताना मनोपुब्बंगमा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासतीवा करोतीवा ततो न सुख म्हणवेती. भगवंताने एक दुःखाची गाथा सांगितली, दुसरी सुखाची, म्हणजे एक नकारात्मक आणि दुसरी सकारात्मक सांगितली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा सुखाची व्याख्या आणि दुःखाची व्याख्या केली. म्हणून मी असा प्रश्न केला आहे तुम्हाला की मनुष्याकडे काय असेल म्हणजे मनुष्य सुखी आहे असं समजलं पाहिजे. तर याच्याबद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते. परंतु बौद्ध साहित्याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की 5 प्रकारची संपत्ती ज्यांच्याकडे आहे, थोडक्यात बोलणार आहे, 5 प्रकारची संपत्ती ज्यांच्याकडे कोणाकडे असेल, मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो त्याचा काही संबंध नाही. बुद्धाचा उपदेश सार्वजनिकच आहे. बुद्ध आपली मोनोपोली नाही आहे. मी आपल्या लोकांना नेहमी सांगत असतो, बुद्ध आपलेच आहे का फक्त? बाबासाहेब आपलेच आहेत का? किंवा अन्य दुसरे कुठले महापुरुष असतील ज्या जातीत जन्मले म्हणून ते त्यांचेच आहेत का फक्त? तर बिलकुल नाही आहे. महापुरुषांच्या, संतांचा, बुद्धाचा, अर्हताचा तुम्ही उपदेश ऐकाल किंवा त्यांचं कार्य कर्तृत्व पाहाल तर त्यांचा क्रायटेरिया नाही आहे असा. एखाद्या जातीपुरता, एखाद्या समाजापुरता, स्त्रियांपुरता, पुरुषांपुरता, तरुणांपुरता, तरुणींपुरता असं नाही आहे. आणि बुद्धाच्या बद्दल तर बिलकुलच नाही आहे. आज 2600 वर्ष होत आहेत भगवंताला आपल्यातून जाऊन. तुम्ही जगाचा अभ्यास जर कराल तर भलेही भगवान इथे जन्मले भारतामध्ये, भलेही ते 45 वर्ष इथेच थांबले, 80 वर्ष भारतामध्येच होते, ते महापरिनिर्वाणापर्यंत भगवान फिरत राहिले इकडे तिकडे धम्माच्या प्रचारार्थ. पण भगवंताला जाऊन 2600 वर्ष आज पूर्ण होत आहेत. तुम्ही जर जगताचा अभ्यास कराल, जगाचा अभ्यास कराल तर आज प्रगत देशामध्ये सुद्धा बुद्ध आहेत,
लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चायना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया अशा असंख्य देशांमध्ये बुद्धाचा विचार आहे, तुम्हाला पाहायला मिळेल बघा. जरी ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची कॉन्सेप्ट आहे, पण बुद्धाचा विचार मात्र सर्वत्र आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दान, शील आणि समाधी हा भगवंताचा मुख्य सिद्धांत जो आहे मानवी जीवनाला सुखकर बनविण्याचा, तो सर्वत्र आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, गृहस्थी लोकांना उद्देशून प्रामुख्याने पहिली गोष्ट, माणसाकडे 5 प्रकारची, ज्यांच्याकडे 5 प्रकारची संपत्ती असेल तेच खऱ्या अर्थाने सुखाने समाधानाने जीवन जगू शकतात. आणि ज्यांच्याकडे 5 प्रकारची संपत्ती नाही आहे त्यांच्याकडे सगळं जरी काही असेल, जसं आपण म्हणतो की पायावर धन दौलत सगळं काही लोळण जरी घेत असेल तरी ती माणसं सुखी आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आणि हकीकत अशीच आहे. कारण ज्यांच्याकडे साखरचा कारखाना आहे त्यांना जर डायबिटीज झाला, त्या साखरेच्या कारखान्याचा काय फायदा? शुगर लेवल वाढली आहे, कमी होती आहे, आणि त्यांच्याकडे मिठाईची दुकान आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीची मिठाई आहे. उपयोग आहे का त्यांना स्वतःला व्यक्तिगत असं पाहिलं तर जीवनाचं असंच आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, पहिली संपत्ती कोणती असावी मनुष्याकडे गृहस्थ जीवन जगत असताना, तर भगवान म्हणाले मनुष्याकडे पारिवारिक संपत्ती असायला पाहिजे. सुखी कोण बनू शकते? आता बघा, तुम्ही आता संसारिकच आहात आणि सगळेच लोक संसारिकच आहेत बहुतेक. इथे पारिवारिक संपत्ती प्राप्त करता आली पाहिजे बघा, भगवंत म्हणाले. आणि बहुतेक लोकांना ती प्राप्त करता येत नाही. आहेत संसारातच, आहेत विवाहितच, परंतु पारिवारिक संपत्ती आहेच प्रत्येकाकडे असं नाही म्हणता येणार बघा. कारण लोक परेशान आहेत बघा. कोणी पत्नीमुळे पछाडलेला आहे तर कोणी पतीमुळे पछाडलेला आहे. काही माता पिता मुलांमुळे पछाडलेले आहेत, कोणी नातेवाईकांमुळे पछाडलेले आहेत, कोणी कोणत्या गोष्टींमुळे परेशान आहेत. रोज कोणाचे ना कोणाचे कॉल येतात, मेसेज येतात, लोक सांगतात भंतेजी खूप दुःख आहे, तुम्ही सांगता ते खरंच आहे. आता मी सांगतो म्हणजे काय बुद्धाची वाणी आहे. भगवान बुद्धच म्हणाले की पारिवारिक संपत्ती प्राप्त करता आली पाहिजे. काय कशाला म्हणतात पारिवारिक संपत्ती माहिती आहे तुम्हाला? पारिवारिक संपत्ती म्हणजे जर तुम्ही माता पिता आहे, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ तुम्ही माता पिता आहे, तर तुमचे मुलं तुम्हाला प्रेम करणारे असं मिळायला पाहिजे, तुम्हाला जीव लावणारी मिळायला पाहिजे. आता बघितलं ताईबद्दल, आपल्या प्रियताईबद्दल आमचं फोनवर नेहमी बोलणं होते, ऑडिओ कॉल वगैरे करतात, मेसेजेस करतात. आई बसलेल्या आहेत इथे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी, काही वर्षांपूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि डोक्याला आईच्या मार लागला. बाबा त्याच्यात गेले. तेव्हापासून आईला असं काही फारसं स्वतःच्या संदर्भामध्ये काही समजत नाही. पण ताई मला नेहमी सांगतात की भंतेजी, आईला बाकीच्या गोष्टी जरी समजत नसतील, परंतु तुमचं प्रवचन लावलं की तुमच्याशी फक्त भंतेजी आई बोलतात. आता आई इथे बसलेली आहे बघा, ऐकत आहे ते आपण बसून प्रवचन, तर आई तुमच्याशी म्हणजे बोलतात, प्रवचन ऐकतात, तर त्यांना गोडी लागली आहे तशा प्रकारचे. आता मी बघितलं की प्रत्येकाला आईबद्दल प्रेम असायला पाहिजे, प्रत्येकाला. कारण प्रत्येकजण स्वतः आई बनतो आणि कधीकधी तो कोणाच्या तरी आईचा मुलगा मुलगी असतो. तर भगवंत म्हणाले आपण असे माता पिता असावे, अभागी नसलो पाहिजे. आपली मुलं आपली असली पाहिजे. आपली म्हणजे काय, तर फक्त पैसे कमवून आणून देणारे नाही, तर आपल्याला जीव लावणारे, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणारे. जसं भगवंताने महामंगल सूत्रात सांगितलं, माता पितु उपठानम पुत्रदारस संग हो, अनाकुलाच कमंता येतं मंगलमुत्तमं. ही भगवंताची वाणी आहे बघा. 2600 वर्षांपूर्वी माता पितू उपठानम म्हणजे माता पित्याची सेवा केली पाहिजे मुलांनी. माता पितू उपठान, पुत्र दारस संग हो म्हणजे पत्नी मुलं बायको यांचा सांभाळ केला पाहिजे. बरोबर आहे. कारण तुम्ही बघा, घरामध्ये एकमेकांशी आपली असलेली रिलेशनशिप, ज्याला संबंध म्हणतो आपण, ते जर चांगले नसतील आणि घरामध्ये सोनं चांदी माणिक मोती सगळ्या गोष्टी असतील, घरामध्ये जसं एका ठिकाणी म्हटलं, लक्ष्मी नांदेल काय, समाधान राहील काय, सुख राहील काय? माणसंच असून, ब्लड रिलेशनशिपवाले असून देखील जर एकमेकांकडे पाहत नसतील, एकाच घरात राहून एकाच बेडरूममध्ये झोपून देखील एकाचं तोंड तिकडे दुसऱ्याचं तोंड इकडे असेल, एकाच ठिकाणी एकच बनवलेली भाजी भाकरी खात असतील, परंतु ती भाजी भाकरी खाताना देखील एकमेकांकडे पाहत नसतील, त्या घरात सुख आहे का?
म्हणू शकतो आपण सुख आहे? बिलकुल नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पारिवारिक संपत्ती कमवता आली पाहिजे. पतीला पत्नीशी नीट वागता आलं पाहिजे आणि पत्नीला सुद्धा पतीशी नीट वागता आलं पाहिजे, कारण त्यांच्या वर्तनाचा परिणाम मुलांवरती होत असतो. हे कधीही विसरता कामा नये. आपण नेहमी सांगतो मी, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे. आणि संतती सगळ्यांनाच संपत्ती कमवता येते, पण संतती कमवणं खरंच खूप अवघड आहे. आणि तुमचा तर बापा स्वानुभव असेल ते तर मी नेहमी सांगतो, झाकली मुठच आहे प्रत्येकाची. वर करणी जसे दिसतात तसे लोक नसतात. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले, पण लोक असतात असे. भगवंताची वाणी आहे की पारिवारिक संपत्ती कमवा, एकमेकांशी प्रेमाने वागा, एकमेकांना समजून घ्या. दुसरे चुकतायत असा कधी आविर्भावात राहू नका, कारण लोकांचं गणित नेहमी असं असते, तिचं चुकते, त्यांचं चुकते, त्यांचं चुकते, आणि विसरतात लोक की 4 बोटं आपल्याकडे आहेत म्हणून. 1 बोट दुसऱ्याकडे असते, 4 बोट आपल्याकडे असतात. भगवान म्हणतात कधी स्वतःलाही विचारत जा, कारण मनुष्य बहिर्मुखी प्राणी आहे. अंतर्मुखी बनायला सांगितलं भगवंताने, स्वतःला चेक करायला सांगितलं, तपासायला सांगितलं. कारण जीवन जगत असताना भगवान म्हणाले बहुतेक वेळा लोक दुसऱ्याला दुष्ण लावत असतात, दुसऱ्याला दोष देतात, दुसऱ्यातले दोष काढतात, शोधतात, आणि त्यामुळेच लोक परेशान असतात. म्हणून बघा, घरात भाजीत मीठ कमी पडलं तरी परेशानी होते, तरी भांडण होते, वाद होते. झाडू बरोबर नाही मारला, साफसफाई बरोबर नाही केली तरी भांडण होते. बघा, कोणतीही गोष्ट कमी जास्त झाली की भांडण, वाद विवाद होतात, आणि मन मनापासून दूर गेलं तर ते जवळ येणं मोठं कठीण आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून एकमेकांना समजून घ्या. दुसरे चुकतात या आविर्भावात कधी वागू नका. आपणही चुकतो ही गोष्ट लक्षात घ्या. मग ते मुलं असो की माता पिता असो, ज्येष्ठ लोक असो की कनिष्ठ लोक असो, प्रत्येकाने स्वतःला पण चेक केलं पाहिजे, कोणीही असो. कारण चुकत नाही असा माणूसच नाही आहे जगामध्ये, आहे काय? पण आजची परिस्थिती आम्ही पाहतो आहे, कधी कधी फार वाईट वाटते काही काही ठिकाणी. कारण मनुष्याकडे श्रीमंती जेवढ्या झपाट्याने येत आहे मनुष्य प्राण्याकडे, भगवंताने असं नाही सांगितलं श्रीमंत बनावं म्हणून. बिलकुल, भगवंताला तर दारिद्र्य पसंत नव्हतं. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर वाचाल, त्याच्यात बाबासाहेबांनी मुद्दामहून काही संदर्भ हेतुपुरस्सर दिलेले आहेत. भगवंताला दारिद्र्य पसंत नव्हतं. भगवान म्हणाले जरी कोणी गरिबीत जन्माला आले तरी त्याने गरिबीत मरता कामा नये. म्हणजे याचाच अर्थ मनुष्याने दीर्घोद्योगी असावं, प्रयत्नशील असावं, आणि आपल्या स्वतःच्या पायावरती त्यानं वेल सेटल व्हावं. दुसऱ्याच्या हातचं तो बाहुली नाही बनला पाहिजे, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी नाही पिलं पाहिजे, कुणाचं फुकटचं खाल्लं नाही पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आपल्या मेहनतीची भाकरी आपली असायला पाहिजे, तीच गोड लागेल, आणि आपल्या मेहनतीची भाकरी खाल्ली तर तेच सुखाने झोपतील. आता भंतेजींनी पण तुम्हाला सांगितलं बघा. म्हणून पारिवारिक संपत्ती खूप महत्त्वाची आहे, की आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे. आणि म्हणून पहिली संपत्ती कमवता आली पाहिजे की जी पारिवारिक संपत्ती आहे. कमवाल तुम्ही. म्हणून आता मी सांगतोय ना की जेवढा मनुष्य श्रीमंतीने धनाने झटपट पुढे पुढे चाललेला आहे, तेवढाच आपल्या माणसांपासून तो दूर चाललेला आहे. मनाने आपल्या माणसांपासून काही अपवाद वगळतात. तर दुसरी संपत्ती सांगितली भगवंताने की जरी पारिवारिक संपत्ती आहे, काही लोकांकडे परिवार व्यवस्थित आहे, पती पत्नीचे संबंध, आई वडील, मुलं बाळ सगळं व्यवस्थित आहे, पण भगवान म्हणाले केवळ पारिवारिक संपत्ती असूनच चालणार नाही, तर त्यांचा उदरनिर्वाह करावा लागेल ना. खाण्यापिण्यासाठी पण तर काही पाहिजे, घर पाहिजे, मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. तर भगवंताने दुसरी संपत्ती सांगितली भोग संपत्ती. कोणती? आपल्याकडे असायला पाहिजे ती दुसरी संपत्ती भोग संपत्ती. भोग संपत्ती मीन्स काय? तर धन दौलत, श्रीमंती, गाडी, घर, ह्या गोष्टी असायला पाहिजे ना आपल्याकडे. जर बाकी सगळं आई वडील आहेत, मुलं बाळ आहेत, पण प्रचंड कंगाल आहे, आपण गरीब आहे, राहतील सुखाने लोक? बघा तुम्ही, सुखाने कसे राहतील लोक? ह्या बाकीच्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही, धनही महत्त्वाचं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की भोग संपत्ती पण पाहिजे, आपलं स्वतःचं घर पाहिजे. आता मुंबईतल्या चाकरमान्या प्रत्येकाला वाटतं बघा, जे गावावरून इथे राहायला आले तर त्या प्रत्येकाला वाटतं की मुंबईत मी राहतो एवढ्या वर्षांपासून, तर माझं घर असावं इथे. बघा, घर असलं की मग वाटते हां माझं हक्काचं घर आहे आणि मी त्या घरी जाईल सायंकाळी आणि मस्तपैकी झोपेल कामधंदा करून आल्यानंतर. म्हणून भोग संपत्ती म्हणजे 4 पैसे असायला पाहिजे, बँक खात्यामध्ये बँक बॅलन्स असायला पाहिजे आजच्या जमान्यामध्ये. कारण कधी कोणतं संकट येईल, कधी कोणतं दुःख येईल, कधी कोणता आजार येईल, कधी आपण
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ, आपल्या परिवारातील लोक कधी ॲडमिट होतील, कधी संकट आपल्यावरती चालून येईल, तेव्हा गरज पैशांची असते. केवळ परिवार असूनच चालत नाही, तर पैसेही आवश्यक असतात, धनही आवश्यक आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की भोग संपत्ती पण आपल्याकडे असायला पाहिजे. त्यासाठी म्हणून सम्यक आजीविका हा एक उपाय सांगितला भगवंताने. आपला उदरनिर्वाह आपण जो करतो आहे, पैसे कमवले पाहिजे, धन कमवलं पाहिजे, संपत्ती कमवली पाहिजे, पण ती कमवत असताना आपण जी धनसंपत्ती कमवतो आहे ती कमवत असताना कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही आले पाहिजे, कुणाचं घर उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे, कोणी परेशान नाही झालं पाहिजे. म्हणजे आपण सुखी होतोय ना, आपल्या सुखामुळे कोणी दुःखी होत असेल, कुणाला दुःखी करून आपल्याकडे ते सुख आपण आणत असेल, म्हणजे दुसऱ्याचं सुख आपल्याकडे ओढून आणत असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले ते सुख तुम्हाला सुख देऊ शकणार नाही, मग ती धन दौलत काही पण असेल तर. म्हणून भगवंताने सम्यक आजीविका आर्य अष्टांगिको मग्ग जो आहे, आर्य अष्टांगिक मार्ग ज्याला बुद्धाचा धम्म म्हणतात खऱ्या अर्थाने, ज्याला मध्यम मार्ग म्हणतात, त्या मध्यम मार्गामध्ये भगवंताने काय सांगितलं आहे, सम्यक आजीविका. उदरनिर्वाह करा तुम्ही, तुमचं पोटापाण्याची खळगी भरायची आहे, तुमची भूक भागवायची आहे, तर तुम्ही कामधंदा करा, पण धनसंपत्ती अशी कमवू नका की कोणाची मान मोडून, कुणाला ठकवून, कुणाला परेशान करून, कुणाला त्रास देऊन अशी धनदौलत जर कमवाल तर भलेही श्रीमंत व्हाल, पण ती धनदौलत तुम्हाला सुख देईल, समाधान देईल असं बिलकुलच नाही म्हणाले भगवान. म्हणून दुसरी संपत्ती लक्षात घ्या तुम्ही, भोग संपत्ती आहे. म्हणजे गरिबीत जरी जन्माला आलो तरी गरिबीत मरता कामा नये, आपण धन संपत्ती कमवूनच गेलो पाहिजे असं भगवंताने सांगितलं आहे. खरं तर आपल्या लोकांचा विचार केला तर बाबासाहेबांनी मालामाल केलं बघा. ही संधी जी उपलब्ध करून दिली आहे ती बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच प्राप्त झालेली आहे. आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास खरंच बाबासाहेबांच्यामुळे आहे, हेही कधी विसरता कामा नये. जरी आज आपण मेहनत करतो आहे, जरी आज आपल्याकडे गडगंज श्रीमंती आहे, परंतु त्याची संधी, त्याचा चान्स कोणी उपलब्ध करून दिला? बाबासाहेब. जर ते झिजले नसते, खपले नसते, राबले नसते, त्यांची 4 मुलं मरून देखील त्यांनी जर समाजाचा विचार केला नसता तर आज हे सोन्याचे दिवस वाट्याला आले असते काय आपल्या, आहे ना. गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भीम का कमाल म्हटलेलं आहे ना दादा प्रताप सिंगाने, नाही का. भिकारी बने हे मालामाल म्हटलं. ऐकायला आपल्याला कसं तरी वाटतं, पण हकीकत तशीच आहे ना, बरोबर. जोहार मायबाप असे मागायचे म्हणतात की खुळखुळ्याची काठी असायची आपल्या लोकांकडे, वंशजांकडे खुळखुळ्याची काठी वाजवावी लागायची, समजायचं लोकांना की महार माणूस आलेला आहे. आणि मग घरामध्ये शिळं पातं जे काही असेल उरलेलं खराब झालेलं मग ते द्यायचे म्हणतात लोक. येस्कराला रोटी भाकरी वाढ असं काय काय ते त्या काळातलं आपण ऐकतो आता फक्त चित्रपटांमधून किंवा मालिकांमधून किंवा लोकांमधून. तर ती परिस्थिती एक होती आणि आजची परिस्थिती एक आहे. आज आपल्या लोकांकडे विमान आहेत. त्या दिवशी एक व्यक्ती भेटले आपल्याला, आपले प्रवचन ऐकतात, ग्रेट हॅपीनेसवरती भरपूर लोक भेटतात, खूप लोक जॉईन होतात. तुम्ही जसे रसियावरून जॉईन झालात तर मला वाटतं जगातल्या भरपूर देशातून बाहेर इथून बाहेर गेलेले लोक जॉईन आहेत आपल्याला, आणि अख्खा परिवार प्रवचन ऐकतो. त्या दिवशी मला वाटतं कुठले ते ऑस्ट्रेलियाला का कोणीतरी आहेत, ते परिवार आहे एका ठिकाणी. तर त्यांनी सांगितलं, भंतेजी कुणाला सांगितलं नाही तुम्हालाच सांगतो, कारण काही लोक असे असतात म्हणे विघ्न संतोषी, तुम्ही जसं म्हणता तसं, कारण कोणाला बरं दिसत नाही म्हणे प्रगती झालेली. कारण लोकांचा स्वभाव असतो, खरंच लोकांचा स्वभाव असेल, कारण लोकांना दुसऱ्याचं बरं दिसत नाही. आपण घर बांधले लोकांना दाखवायला आणलं की लोक म्हणतात याच्यापेक्षा स्वस्त तर तिकडे भेटलं असतं, मला म्हटले असते तर. बघा तुम्ही कोणता टी व्ही आणला सांगितलं तुम्ही, हा टी व्ही आणला बरं आम्ही फार भारीचा ब्रँडेड आहे अशी कंपनी तशी, मला म्हटले असतं की मी तुम्हाला घेऊन दिला असता याच्यापेक्षा कमी स्वस्तामध्ये फार चांगला आमचा टी व्ही पहा म्हणते तुम्ही. म्हणजे दुसऱ्याच्या सुखात आनंद मानत नाहीत लोक, तुम्ही नाही बापा. पण काही लोक असेच आहे. तर त्यांनी सांगितलं, म्हणते की तुम्हाला सांगतो माझा पोरगा म्हणे इंजिनियर आहे, ते विमानाच्या संदर्भामध्ये मला वाटतं इथे एअरफोर्समध्ये एअरलाईनमध्ये तुमच्या एअरपोर्टच्या संदर्भामध्ये कोणी जॉबला होते तर सांगितलं आहे तुमचे एअर इंडियामध्ये वगैरे. हां, व्हेरी गुड, बहुत अच्छे, प्राऊड ऑफ यू. तर बाबासाहेबांचे लेकरं असे पोहोचले पाहिजे. त्यांनी सांगितलं, भंतेजी माझ्या मुलाने विमान घेतलं म्हणे, मी तुम्हाला सांगतो. असे लोक आहेत बघा. विचार करा, ज्या बाबासाहेबांना बैलगाडीतून उतरवलं आज त्यांच्याच भरोशावर, त्यांच्याचमुळे त्यांच्या लेकराने विमान खरेदी केलं, याच्यापेक्षा मोठं परिवर्तन अजून काय असू शकतं? रेल्वेमध्ये महाव्यवस्थापक पदावर आपली माणसं आहेत बघा, तुम्हाला अजून काय पाहिजे? विमानाचे पायलट आपली लोक आहेत, अजून काय पाहिजे? तुमच्या तर घरातली लोक आहेत. आणि त्यामुळे मी सांगत होतो तुम्हाला की भोग संपत्ती, तिसरी संपत्ती सांगितली भगवंताने आरोग्य संपत्ती. ह्या पहिल्या 2 संपत्ती जरी असतील
म्हणजे डिपेंड आहे बघा, एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे पारिवारिक संपत्ती असेल तर प्राप्त केलीच पाहिजे, पण केवळ पारिवारिक संपत्तीच महत्त्वाची नाही, तर त्याला जोड पाहिजे भोग संपत्तीची. कारण खाण्याला पिण्याला राहण्याला उठण्याला बसण्याला सगळ्या गोष्टी लागतील ना. तर म्हणून श्रीमंती धन पाहिजे म्हणाले भगवान. म्हणून भोग संपत्ती असेल, पारिवारिक संपत्ती पण असेल, पण आरोग्य संपत्ती नसेल तर राहील सुखी मनुष्य? खूप मोठा परिवार आहे, खूपच मोठा परिवार आहे, आणि भोग संपत्ती म्हणजे धन दौलत पण आहे, पण आरोग्य चांगलं नाही. आता त्या दिवशी काय म्हणे, भंतेजी तुम्ही सांगता ते खरंच आहे. म्हटलं काय? म्हणजे खूप पैसा आहे आमच्याकडे भंतेजी, श्रीमंत आहोत आम्ही, खूप कमवलं, बाबासाहेबाची पुण्याई आहे, पण तुम्ही सांगता ते खरंच आहे. म्हटलं कसं? तर ते म्हणे आमचे हातपाय थकले म्हणे भंतेजी, आणि हे यूट्यूबनं प्रवचन आता आमच्यापर्यंत पोहोचवलं, आणि आता आम्हाला इच्छा झाली म्हणे, आम्हाला तर काही माहीतच नव्हतं, आणि तुम्ही सांगता की बुद्धगयेला गेलं पाहिजे, सारनाथला गेलं पाहिजे, लुंबिनीला गेलं पाहिजे, जिथे जिथे भगवान थांबले राहिले वास्तव्य केलं तिथं गेलं पाहिजे. पण आता भंतेजी माझे गुडघे कामातून गेले म्हणे, मला काही खाल्लेलं पचत नाही म्हणे, मला बसमध्ये बसता येत नाही, प्रवास सहन होत नाही, आणि आता इच्छा झाली म्हणे पण जाऊ शकत नाही. तर सांगा तुम्ही, आता सगळं असूनही आरोग्य जर चांगलं नसेल तर चालेल काय? म्हणून भगवंताने धम्मपदामध्ये सांगितलं, आरोग्य परमालाभा संतुष्टी परमं धन ईसासंग परमज्ञाती निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. भगवंताची वाणी आहे बघा, हे भगवंत बोलले असे, ही पाली भाषा आहे. भगवान काय म्हणता? आरोग्य परमा लाभा. मनुष्य जीवनामध्ये सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ लाभ जर कोणता असेल खऱ्या अर्थाने तर मनुष्याचं आरोग्य चांगलं असेल. बघा तुम्ही विचार करा, आता तुम्ही बघा म्हणजे काय बापा, काहीच खरं नाही. आजारपण आल्यावर लय परेशान लोक, सर्वात जास्त परेशान. आणि आरोग्य दोन प्रकारचं आहे, शारीरिक आणि मानसिक. आणि शारीरिक झालं तर मानसिकही बिघडवते, आणि मानसिक झालं तर शारीरिकही बिघडवते. दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत बघा. कारण मानसिक ताण घेतला, टेन्शन घेतलं, खूप राग, खूप क्रोध, खूप ईर्ष्यान, विचारूच नका बापा, लय अवगुण भरलेले असतात कोणाकोणात. मानसिकता खराब झाली की शरीरयष्टी खराब होते बघा. आणि शरीरयष्टी खराब झाली म्हणजे शारीरिक आरोग्य बिघडलं की मानसिकता बिघडते. म्हणून भगवंताने आरोग्य परम लाभ म्हटलं. सर्वोत्तम लाभ जर कोणता असेल खऱ्या अर्थाने तर तो आरोग्याचा लाभ असतो, आणि तो आरोग्याचा लाभही कमवता आला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून आरोग्य संपत्ती, तिसरी संपत्ती कोणती सांगितली? आरोग्य संपत्ती सांगितली. आज पाहतोय प्रत्येक घरात आजार आहेत, म्हणून प्रत्येकाने आहार आणि विहार आपला योग्य ठेवायला पाहिजे. परंतु जे प्रवासी असतात आमच्यासारखे, आता बाबासाहेब पण पहा सगळ्यांना प्रिय होते पण जास्त दिवस टिकत नाहीत. मी मागे पण बोललो, जेवढे चांगले लोक असतात, इतरांचा विचार करणारे जेवढे लोक असतात ते जास्त जगत नाही. याचा अर्थ असा नाही की ते खराब असतात, ते जास्त चांगले असतात म्हणून आयुष्य कमी आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये आयुर्मान 120-130 होतं. भगवान किती जगले? 80 वर्ष. आता बाबासाहेबांच्या काळात 100 पर्यंत आयुर्मान होतं ना, पण बाबासाहेब 60-65 वर्ष जगले. तर हे यासाठी सांगतो की आरोग्यासाठी आहार आणि विहार म्हणजे तुमचा आहार कसा आहे, तुम्ही सकाळी काय खाताय, दुपारी काय खाताय, सायंकाळी कधी खाताय, काय खाताय, किती खाताय आणि कसे खाताय हे महत्त्वाचं आहे. आणि विहार म्हणजे तुमचा आराम व्यवस्थित आहे का, तुमचे विचार व्यवस्थित आहेत का, तुमच्या मनामध्ये इतरांच्याबद्दल करुणा आहे काय, दया आहे काय, की फक्त रागच आहे, द्वेषच आहे, अहंकाराच आहे, ईर्ष्याच आहे, संशयच आहे. ह्याही गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मी नेहमी सांगतो, प्रसन्न सर्वच नाहीत लोक या जगातले, आणि खरंच नाहीत बघा. चेहऱ्यावरती जरी सौंदर्यता असते पण प्रसन्नता असते का सगळ्यांकडे? नाही आहे. तर ती प्रसन्नता इथून निर्माण होते. इथून म्हणजे मन आहे ना, आपलं मनावर डिपेंड आहे. मन जर निर्मळ असेल, स्वच्छ असेल, प्रेमळ असेल, दयावान असेल तर प्रसन्नता आहे. म्हणून तिसरी संपत्ती. चौथी संपत्ती सांगितली तुम्हाला भगवंताने, म्हणजे पारिवारिक झाली, भोग झाली, आरोग्य झाली. चौथी महत्त्वाची आहे ती म्हणजे शील संपत्ती पाहिजे. मनुष्याकडे पारिवारिक संपत्ती जरी असेल, भोग संपत्ती जरी असेल, आरोग्य संपत्ती जरी असेल आणि शील संपत्ती जर नसेल तर काय होईल? हे वरती जे आहे, जे जेवढं कमवलंय ते उद्ध्वस्त होऊ शकते जर शील संपत्ती नसेल तर.
म्हणून भगवंतानं दैनंदिन जीवन जगत असताना पंचशील पाळायला सांगितलं. स्वतः हिंसा करू नका, दुसऱ्याकडून हिंसा करवून घेऊ नका आणि हिंसा करणाऱ्यांचं समर्थन करू नका. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे बघा, पंचशील कसे पाळावे. नकारात्मक आणि सकारात्मक पंचशीलाच्या 2 बाजू आहेत. खरं तर लोक शरण ग्रहण करत असताना म्हणजे आपण असंच म्हणतो, मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणार नाही. लोकांना एवढंच माहिती आहे नाही नाही नाही, पण त्याची सकारात्मक बाजू पण भगवंताने सांगितली. ती जाणून घ्यायची असेल विस्ताराभावी मी सांगत नाही, पण आपल्या चॅनलवरती दी ग्रेट हॅपीनेसवरती पंचशील म्हणजे काय हे आहे. तर म्हणून चौथी संपत्ती सांगितली कोणती? शील संपत्ती. शील संपत्ती अत्यंत महत्त्वाची आहे बघा सगळ्याच बाबतीमध्ये. कारण ज्या घरामध्ये शील सदाचारी ज्येष्ठ लोक असतील तर घरातली इतर मुलं मुली जे आहेत किंवा जे कोणते लोक आहेत तेही शील सदाचारी बनतील. मी नेहमी सांगतो, आडात नसेल तर पोहऱ्यात येत नाही. घरातली वडीलधारी माणसं, ज्येष्ठ माणसं ज्या स्वभावाची असतात त्याचा परिणाम घरातल्या लहान लेकरांवरती, मुलांवरती बिलकुल पडतो म्हणजे पडतो. म्हणून पैसे हे कमवण्यासाठी शिक्षण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्या शिक्षणाबरोबर शील पाहिजे बघा. म्हणून रोज आणि रोज भगवंताची वंदना झाली पाहिजे, घरामध्ये पंचशील झालं पाहिजे, आर्य उपोषताचं पालन केलं गेलं पाहिजे. काही परिवार आता उपोषत पालन करतात, ही जमेची बाजू आहे. म्हणून चौथी संपत्ती लक्षात ठेवा तुम्ही, शील संपत्ती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कधी तर वरच्या 3 संपत्त्या नसतील तरी चालते, पण शील संपत्ती भगवान बुद्ध म्हणाले खूप महत्त्वाचे आहे. शील हा पाया आहे जीवनाचा. शील असेल तरच श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत आहे. शील असेल तरच जीवनामध्ये सुख आहे, शांती आहे, समाधान आहे. आणि जर शील नसेल तर मग जे काही आहे त्याची उतरण लगेच ढासळते बघा. म्हणून शील हे महत्त्वाचा बाजू आहे. शील हा सदाचार आहे, शील हा दागिना आहे, शील हा पाया आहे. तर चौथी संपत्ती समजली. 5वी संपत्ती आणि शेवटची संपत्ती सांगितली भगवंताने, ती म्हणजे दृष्टी संपत्ती. कोणती? दृष्टी संपत्ती. दृष्टी म्हणजे काय? तर दृष्टी म्हणजे आपण वरवर करणी विचार केला तर दृष्टी म्हणजे या नजरेनं आपण जे पाहतो आहे, डोळ्यांनी जे पाहतो आहे त्याला दृष्टी म्हणतात. पण भगवंताने दृष्टी कशाला म्हटलं? भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टी शिकवलेली बघा. माहिती आहे तुम्हाला, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी. तर सम्यक दृष्टी कशाला? तर पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, कुशल म्हणजे काय, अकुशल म्हणजे काय, वाचेचं कुशल कर्म कोणतं, वाचेचं अकुशल कर्म कोणतं, मनाचं कुशल कर्म कोणतं, मनाचं अकुशल कर्म कोणतं, शरीराचं कुशल कर्म कोणतं आणि शरीराचं अकुशल कर्म कोणतं, दानाचा परिणाम म्हणजे काय, शीलाचा परिणाम म्हणजे काय, ध्यानाचा परिणाम म्हणजे काय, मंगलमैत्रीचा परिणाम म्हणजे काय. ह्या सगळ्या गोष्टींवरचा विश्वास ज्याला आहे आणि ज्याच्या अंगामध्ये, ज्याच्या आचरणामध्ये ह्या गोष्टी आहेत त्याला सम्यक दृष्टी म्हणजे थोडक्यात व्यवहारातील सांगतो तुम्हाला, त्याला म्हणतात दृष्टी. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर चांगलं काय आणि वाईट काय ह्याची समज ज्यांच्यामध्ये आहे त्याला म्हटलं आहे दृष्टी संपत्ती. आणि ही फारच महत्त्वाची आहे बघा. दृष्टी संपत्ती खूप महत्त्वाची आहे. दृष्टी संपत्ती जर आपल्याकडे नसेल तर माणूस जरी असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी जरी त्याच्याकडे असतील तर त्याचं जीवन कधी बदलेल आणि कधी उद्ध्वस्त होईल हे सांगता येत नाही. आणि बहुतेक लोक असेच आहेत बघा. कशालाही सुख मानतात, कशालाही समाधान मानतात, कशालाही जीवन समजतात. आणि त्यामुळे भगवंताने ह्या 5 संपत्त्या सांगितल्या. पण बहिर्मुखी मनुष्य असल्या कारणाने तो स्वतःला शोधण्यापेक्षा इतरांनाच शोधण्यामध्ये धन्यता मानतो. हा माणसामध्ये असलेला सर्वात मोठा अवगुण आहे. मी नेहमी दृष्टांत सांगतो तुम्हाला, एकाच मिनिटात शॉर्टमध्ये दृष्टांत सांगतो. नेहमी सांगतो की मनुष्याचं जीवन खरंच कसं बहिर्मुखी आहे आणि बहिर्मुखी असल्यामुळेच मनुष्य कसा सुखी नाही आहे, समाधानी नाही आहे. तर एका गुरुजीकडे भरपूर शिष्य होते. एक दिवस एक शिष्य गुरुजींकडे आला आणि गुरुजींना सांगितलं की गुरुजी, माझं शिक्षण आता पूर्ण झालं आहे, माझा सेंड ऑफचा प्रोग्राम होईल, मी आता घरी चालल्या जाईल. तर गुरुजी म्हणाले, हो तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे, तुला मी एक आठवण म्हणून माझी तुला भेट देतो आहे. ते म्हणाला ठीक आहे गुरुजी. तर गुरुजींनी त्याला एक आरसा दिला. आता बोधकथाच आहे. तर गुरुजीने एक त्याचा आरसा दिला त्याच्याकडे आणि त्याला सांगितलं, बघ तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे, तू ज्ञानीवंत आहेस, बुद्धिवंत आहेस, तुला सर्व क्षेत्रातलं ज्ञान मी दिलं आहे. तर हा जो आरसा आहे ना, हा दिव्य आरसा आहे. या आरशाची विशेषता ही आहे की हा आरसा तू ज्यांच्या कुणाच्या तोंडासमोर धरशील तुला त्यांच्या मनात असलेले अवगुण
दुर्गुण लगेच समजतील, दिसतील. तो खुश झाला आणि याने आरसा घेतला. आरसा घेतल्याबरोबर आता हा आरसा दिव्य आरसा होता ना, दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखणारा. ह्यानं गुरुजींकडून आरसा घेतल्याबरोबर धरला गुरुजीच्या तोंडासमोर. तर गुरुजीच्या तोंडासमोर धरल्यावर याच्या गुरुजीबद्दल फार कल्पना होत्या. जशा कल्पना प्रत्येकालाच आपल्या आपल्या लोकांबद्दल असतात. आणि हकीकतमध्ये खरंच आता कमी जास्त गोष्टी असतात ना, असं थोडी परिपूर्ण तोच मनुष्य आहे इथे या जगतामध्ये की जो अर्हत आहे आणि जो बुद्ध आहे. परिपूर्ण की ज्याच्याकडून कोणतीच चूक होणार नाही असा परिपूर्ण कोण आहे इथे? जो अर्हत झाला. अर्हत झाल्यावर बिलकुल कोणती चूक होणार नाही. न्यूट्रल अवस्था मनाची. तिथे सुखही नाही, दुःखही नाही, यशही नाही, अपयशही नाही, लाभही नाही, हानीही नाही आणि निंदा प्रशंसाही नाही. म्हणजे याचा काहीच परिणाम होणार नाही अशी न्यूट्रल मनाची अवस्था जी असेल त्याला अर्हताच्या मनाची अवस्था म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की परिपूर्ण तेच व्यक्ती आहेत तिथे की जे अर्हत आणि बुद्ध आहेत. आणि म्हणून मग त्याने आरसा धरला गुरुजीच्या तोंडासमोर. आता मनुष्य स्वभावच आहे बहिर्मुखी. धरल्याबरोबर त्याचं तोंड असं बारीकच झालं. कारण त्याच्या कल्पना होत्या माझे गुरुजी फार हुशार, माझे गुरुजी असे, माझे गुरुजी तसे. आणि त्याला त्या आरशात दिसलं की गुरुजीमध्ये थोडा राग आहे, गुरुजीमध्ये थोडा द्वेष आहे, गुरुजीमध्ये थोडा अहंकार आहे वगैरे वगैरे. त्यानं पाहिल्याबरोबर त्यानं बारीक तोंड केलं आणि त्याला वाटलं अर आपलं गणित चुकलं, गुरुजी तर बरोबर नाही. होता त्याच गुरुजीकडे, शिकला त्याच गुरुजीकडून, बुद्धिवंत झाला त्याच गुरुजीमुळे, ट्रेनिंग घेतलं त्याच गुरुजींकडे. आणि आरशात पाहिल्याबरोबर थोडेफार काही असतील अवगुण तर एकदम निराशा आली त्याच्या वाट्याला. मग गुरुजीला नमस्कार केला तसाच नाराज होऊन आणि निघाला बा घरी जाण्यासाठी. तर घरी जाण्यासाठी निघाला तर आता याच्या डोक्यात एकच विचार होता की आरसा दिव्य आहे आणि दुसऱ्याच्या मनातली भावना या आरशामध्ये दिसतात. तर मग जाता जाता आपण पाहूच आता प्रत्येकाला. तर घरी जाईपर्यंत कोणालाच तर सोडाव, कुणालाच सोडलं नाही त्याने. घरी जाईपर्यंत रस्त्यात जे जे कोणी त्याला भेटेल लगेच त्याच्या तोंडासमोर आरसा. अर तू तर बरोबर नाही, अर तुझ्यात हा अवगुण आहे, अर तुमच्यात हा अवगुण आहे, असं म्हणता म्हणता तो पोहोचला घरी. आता बापा एखादा अवगुण जर चिपकला माणसाला तर सोडण्यासाठी नाकी नऊ येतात ते. जसं आता भंतीजीने सांगितलं बघा, ध्यानाला गेले म्हणजे लगे मशीनमधूनच निघाले धुवूनच. असं काही होत नाही बघा. तुम्हाला सांगतो खरं तर 2 शिबिर करो का 3 शिबिर करो ते ज्याचा त्याच्या पुण्यकर्मावर डिपेंड आहे की कुणाला लाभ होतो की होत नाही. त्याच्या त्याच्या पुण्यकर्मावर डिपेंड आहे. भगवंतानं तर काही लोकांना वर्णातल्या भाजीतल्या पळीसारखं समजलेलं आहे. पळी समजते ना, चमच समजतो ना, ज्याने तुम्ही वरण वाढता भाजी वाढता ना. भगवान म्हणाले काही लोक या जगात तसेच आहेत. सगळं माहिती आहे. त्या काळात बुद्धाच्या सोबत राहणारे लोक, महापुरुषाच्या सोबत राहिले काही लोक, पण त्या महापुरुषाच्या विचारांचा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे. जसं देवदत्त भगवंताच्या काळात होते. आत्याचा मुलगा असलेला भिक्षुही झाला पण भगवान होते आणि तो देवदत्त जीवनभर भगवंताला मारण्याचा प्रयत्न करत होता. अशी प्रवृत्ती आहे म्हणाले भगवान बुद्ध. काही जरी माहीत असलं तरी. तर मग तो घरी पोहोचला, तो शिष्य घरी पोहोचल्यावर त्याने घरच्यांनाही सोडलं नाही, बहिणीला सोडलं नाही, भावाला सोडलं नाही, बायकोला सोडलं नाही, वडिलांना सोडलं नाही, आईलाही सोडलं नाही. आणि मग आता घरच्या लोकांबद्दल तर चांगल्याच भावना असतात नाही का. पण त्यानं आरशात जेव्हा प्रत्येकाचा चेहरा पाहिला तर त्याचा ते चेहराच उडाला. त्याचा एकदम चेहऱ्याची भावनाच त्याच्या उडाली. आईला तर मी फार चांगलं समजत होतो म्हणे, आई तर फारच रागीट आहे. वडिलांना फारच चांगलं समजत होतो आणि वडील तर बापा लय डेंजर आहे. असं प्रत्येकालाच काही ना काही नाव ठेवत होता. आणि पुन्हा नाराज झाला. नाराज झाल्यावर त्याला वाटलं बा आता काय करावं, जगात तर कोणीच चांगलं नाही. ज्यांना भेटलो ते कोणीच चांगले नाहीत, सगळ्यांमध्येच अवगुण आहेत. चला आता गुरुजीकडेच जाऊ या प्रश्नाचं उत्तर विचारायला. म्हणून आरसा घेऊन गेला गुरुजीकडे आणि गुरुजीच्या समोर जाऊन बसला, नमस्कार केला. गुरुजी असतात. गुरुजीने ओळखले त्याचे भाव आणि गुरुजीला त्याने सांगितलं की गुरुजी तुम्ही जो आरसा दिला तो फार चांगला आहे. तर गुरुजी म्हणे प्रयोग केला का? तर हो म्हणे गुरुजी प्रयोग केला. मी कोणालाच सोडलं नाही, घरच्या लोकांनाही सोडलं नाही आणि मी या ठिकाणी येऊन थांबलोय की या जगात कोणीच चांगलं नाही. चांगला काय तो मीच आहे म्हणे फक्त. गुरुजीनं स्माईल केली थोडीशी. गुरुजी म्हणे दाखवा आरसा. गुरुजीने हातात त्या आरसा घेतला आणि त्याच्या तोंडासमोर धरला. मग त्याला दाखवलं आरशात काय होतं. ते अहंकार, ईर्ष्या, द्वेष,
तुच्छ लेखणे, दुसऱ्यांना विचारूच नका काय काय. आणि मग त्यानं खाली मान घातली आणि गुरुजींनी त्याला सांगितलं की जीवनामध्ये मनुष्याला अंतर्मुख बनता आलं पाहिजे. बुद्धांनी तेच शिकवलंय. बहिर्मुखी तर सहज बनता येईल, पण बहिर्मुखी बनून आपण सुखी नाही होऊ शकत. कोण काय करते, कोण कुठे चाललंय, कोण कसं वागतंय ह्याचा जर विचार करत बसलो, त्याची बेरीज वजाबाकी जर करत बसलो, तर त्याचा आपल्या जीवनाचा काय संबंध आहे त्या गोष्टींचा आहे का? म्हणून भगवान बुद्धांनी स्वयंप्रकाशित व्हा, अत्तदीप भव असं शिकवलंय ना. म्हणून तुम्ही स्वतः प्रत्येकाने अत्तदीप व्हावं, स्वयंप्रकाशित व्हावं, स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणावं अंगुलीमालासारखं. आणि बुद्धांनी सांगितलेल्या विचारांनी परिवर्तन निश्चितच घडेल. आणि ही परिवर्तनाची नांदी आहे. आणि त्यामुळे परुळकर परिवाराने, प्रियाताई आणि संजय परुळकर त्यांच्या संपूर्ण परिवाराने आम्हाला या ठिकाणी बोलावलं आहे. त्यांच्याप्रती सरते शेवटी मी पुनश्च एकदा विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.